मित्रांनो नमस्कार। आम्ही आमच्या मार्च 2025 मध्ये होणाऱ्या सप्ताहाची तारीख घेण्यासाठी इंदुरीकर महाराजांच्या ओझर या गावी गेलो होतो। ग्रामीण भागातील महाराजांचं हे भव्य दिव्य असणारं घर पाहून खूप समाधान वाटलं। त्यांच्या घरामध्ये असणारे आतापर्यंत त्यांनी मिळवलेले पुरस्कार आणि या हॉलमध्येच आम्ही सर्वजण बसलो होतो। एवढं घर भव्य असून ही माणुसकी जपणारं ग्रामीण भागाचा टच असणारं ते घर पाहून खूप आनंद झाला। महाराजांनी आमची विचारपूस केली। पहाटे 4 वाजता आम्ही महाराजांच्या घरी गेलो होतो। त्यावेळी महाराजांनी आम्हाला हॉलमध्ये झोपण्याची सोय केली। नंतर आम्ही महाराजांच्या असणारं जे गोपालन आहे, गाईचा गोठा आहे, जे इतका स्वच्छ सुंदर आम्हाला त्या ठिकाणी तो दिसला। महाराजांची शेतीबद्दल असणारी आवड, शेतीशी जोडलेली नाळ, त्या सर्व प्रकारच्या गायी पाहून आमचं मन अगदी भारावून गेलं। गायींसाठी त्या ठिकाणी मुबलक अशा चाऱ्याची सोय केलेली होती। घास असेल, हत्ती गवत असेल, ते वाहून आणण्यासाठी या ठिकाणी बैलगाडी दिसत आहे। त्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर, ती गोशाळा पाहिल्यानंतर महाराजांचं गायीविषयी असलेलं प्रेम आम्हाला दिसलं। महाराजांच्या गोठ्यामध्ये गावरान असेल, गीर असेल, सहवाल असेल, एवढंच नाही तर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला ज्या गायीची किंमत 1.5 लाख रुपये अशी पुंगनूर जातीची गाय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। जी सध्या 7 महिन्याची गाभीन आहे। ही गाय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। त्या सर्व जनावरांची एवढी उत्तम सोय त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या खालची स्वच्छता, त्या ठिकाणी महाराजांची विहीर, ही असणारी महाराजांची शेती, त्या ठिकाणी महाराजांची ही शेतीची अवजारं, ते टुमदार असं शेतामध्ये बांधलेलं घर पाहून खूप समाधान वाटलं। महाराजांचं प्राणीमात्राविषयी असणारं प्रेम त्या ठिकाणी आमच्या मनाला खूप भावलं। मी बराच वेळा कोट्यामध्ये रमलो, सर्व प्रकारच्या गायी बघितल्या। त्यानंतर आम्ही हा गोठा बघून झाल्यानंतर महाराजांच्या घराकडे आलो। त्या ठिकाणी हा महाराजांचा मुलगा कृष्णा, जो भगवानगडावरती सध्या शास्त्री महाराजांकडे अध्यात्माचे धडे गिरवत आहे। आम्ही निरोप घेताना महाराजांनी आमच्यासोबत फोटो काढले। महाराज वास्तविक पाहता त्यापेक्षाही मोठं घर मोठ्या शहरामध्ये बांधू शकले असते, परंतु त्यांचा या मातीशी असणारा स्नेह त्यांना शहराकडे येऊ देत नसावा। महाराजांची प्राणीमात्र दया पाहता महाराज हे खूप साधे जीवन जगत आहे।